नक्की भाऊ काय स्टेटस आहे लोकसभामध्ये दोन्ही महायुतीचे महाविकास आघाडी सुरू आहे. हार पक्षाची काय भूमिका आहे किती उमेदवार मैदानात उतरवण्याच्या सध्या तयारीत तर आहेत? आम्हाला कुठलीही विचारणा झाली नाही आणि जेव्हा विचारणा होईल तेव्हा बाजू मांडू. नाही झाली तर मी खासदार किंवा आम्ही सगळे खासदार अशी मोहीम राबवू. ते, महायुती पक्षाला फारसं काही मदत दिलं जात नाही. तीन मोठे पक्ष आहेत ते आपण चर्चा करता आणि तुम्हाला म्हणता की विधानसभेत लक्ष देऊन काही माहिती त्यांना सध्या गरज वाटत नाही, तर आम्ही कमी पडत असेल, आमचं अस्तित्व थोडं त्यांच्या जरा प्रभावशील वाटत नसेल, हो वेळ आली तसं लोकसभेच्या मध्ये काय तयारी आहे म्हणजे किती जागा आमची लढवण्याची आमची तयारी सगळी आहे? तयारी आहे. जशा ज्या पद्धतीनं आमच्यासोबत वर्तणूक होईल त्या पद्धतीने आम्ही समोर जाऊ. जरी महायुतीत असले तरी वेळ पडल्यास तुम्ही उमेदवार काय केला महायुती पाळणं हे त्यांचं काम आहे. त्यांनी नाही पाळलं तर तोडणं आमचं काम आहे. महायुतीचा उमेदवार उभा राहिला तर तुम्ही तुमच्या तिथं उमेदवार देणार आहात हा का? बिलकुल देऊ. किती साधारणतः तुम्ही किती उमेदवार आम्ही उमेदवार किती गेल्यापेक्षा माझा असा विचार आहे का एका मतदारसंघामध्ये 300-400 उमेदवार उभे करायचे या तयारीत आहो मी. बच्चू भाजप चर्चा करत नाही आहे की शिंदे म्हणजे शिवसेना तुम्ही चर्चा करता या चर्चेमध्ये कोण बाधा आणत आहे नेमकी भाजप आणत आहे की कोणाकडून? आता ही भूमिका भाजपची आहे. भाजप लोकसभा लीड घेत आहे. शिंदे साहेब लीड करत नाही ना, भाजप लीड करत. आता ही जबाबदारी भाजपची आहे. भाजप का बरं लहान पक्षांना असं प्राधान्य देत नाही किंवा विचार करत नाही कारण ताकद कमी पडते बा लहान पक्षाची असं वाटतं. इतिहास आहे तो आणि ते त्यांच्या परंपरेनुसार वागत राहतात. तुम्ही म्हणता येईल. देखो अगर विचार हमको साथ देने का प्रयास किया तो हम साथ रहेंगे और हमारा भी जो विचार है उन्होंने रखना चाहिए. अगर नहीं रखते हैं तो फिर हम अलग से खड़े हो सकते हैं. आपने डिमांड किए क्या कोई हम डिमांड करते नहीं. हमारी कोई हमको उन्होंने हमको पूछना चाहिए, हम उनको नहीं पूछेंगे. छोटे ये दल है उनके ऊपर ये तो दिख ही रहा है, सभी हिंदुस्तान को दिख रहा है. अमरावतीमध्ये ज्या प्रकारे झाला काल त्याच्याकडे मला तुम्ही माहित कसं- नाही, मी टीव्हीच पाहिली नाही 2 दिवस झाले, बातम्या पाहिल्याच नाही. ज्या प्रकारे बोगस कागदपत्र जोडले ते आता कोर्ट सांगन ना. कोर्टात माझं काय म्हणणं आहे, कोर्टापेक्षा कोणी मोठं नाही. मला 2-3 वेळा 1-1.5 वर्षाच्या सजा झालेल्या आहे. त्यामध्ये आम्ही दिव्यांगाचं आंदोलन, शेतकऱ्याच्या आंदोलनामध्ये. तर जसा तुम्ही कोर्ट निर्णय घेईल ते सगळ्यांना भोगावंच लागतं. ते थोडं थांबता येतं, ते सगळ्यांचंच. त्याला कुठं नाकारता येतं का? आणि कोर्ट पक्षपात करत नाही या देशातलं. तरी आपल्या देशात कोर्टामध्ये सध्या खूप काय म्हणते त्याला स्वच्छ कारभार सुरू आहे. तुम्हाला पाहत आहे तुम्ही. म्हणजे 2-4 आता दुसरी निवडणूक लागली तरी कोर्ट मात्र निर्णय द्यायला तयार नाही. म्हणजे कोर्ट किती काय पद्धतीनं चालतं या देशामध्ये. मी कोणाच्या बाजूने नाही आहे, पण कोर्ट एवढ्या खालच्या स्तरावर जातं कसं? न्यायालय या पद्धतीनं जर वागत असेल तर देशानं आता कोणाकडे पाहावं नागरिकांना? शेवटच्या माणसाची आस्था असतं न्यायालय. न्यायालय जर या पद्धतीनं येस आर नो काही असेल कुठल्याही बाबतीत तर ते काही या देशासाठी हिताचं नाही आहे. अगदी सगळे रास्ते संपत, न्यायाचे दरवाजे बंद झाले का लोक न्याय घेत हाती दंडे घेऊन. ही स्थिती या देशामध्ये आली नाही पाहिजे, याची काळजी सर्व पक्षानं घेणं गरजेचं आहे. महायुतीने तुम्हाला वाटतं का स्थान मिळेल? ते वाटते करणार याच्यात ते मी कधी पडत नसतो. जसे समोरचे येईल तसं आम्ही समोर पावलं टाकू आणि तशा पद्धतीनं समोर जाऊ. काय वाटतं, कोणाला कसं वाटते, ह्या काही आमचा विषय नाही. आतापर्यंत एक आठवडा आला तुमच्या भूमिका भूमिका आहे, आम्ही तयारी करून ठेवली आहे.
प्रत्येक मतदारमध्ये 200-300 उमेदवार उभे करू ना. भाऊ मग महाविकास आघाडीसोबत चर्चा करणार का आता? आपण त्यांनी केली तर मी स्वतःहून काही करणार नाही. शिंदे साहेबांवर राजकीय आमची बोलणी झाली नाही. फक्त शिंदे साहेबांच्या सीएमच्या बाबतीतच आम्ही सोबत आहे त्यांच्यासोबत. आता हा पुढाकार बीजेपीनं घ्यावा. नाही घेतले तर आमची काही हरकत नाही आहे. आमची काही त्यांना विनंती पण नाही आहे. त्यांनी पुढाकार घ्यावा, सोबत ठेवायचं नाही ठेवायचं त्यांचा प्रश्न. एक पाऊल त्यांनी समोर टाकावं, आम्ही 10 पाऊल टाकू. बाजूने टाकले तर त्याच्या बाजूने टाकू, विरोधात टाकले तर विरोधात टाकू. गेली फक्त शिंदे साहेबांसोबत आहे, भाजपसोबत नाही असा त्याचा अर्थ. हा असंच आहे, नाहीतर काय अर्थ आहे. तुम्ही शिंदे साहेबांसोबत तेव्हा जो विश्वास होता तो शिंदे साहेबांवर माझा विश्वास आहे. शिंदे साहेबांवर माझा विश्वास आहे. राजकारणात जाऊ दे तिकडे चुलीत, आम्हाला काही करायचं नाही. कामाच्या बाबतीत त्यांनी आमच्या सोबत भरपूर मजबूतीनं सोबत राहिले, त्याच्यानं विषय नाही. आणि हा आमच्यासाठी खरं तर आपण पाहतोय का त्यावेळेस आमची जे काही बदनामी झाली किंवा आमच्यावर जे काही शितोडे उडले 20 वर्षाच्या आयुष्याला कुठेतरी आम्ही पाहतोय का वेगळ्या प्रकारचं आमच्याबद्दल बोललं गेलं. आणि त्याच्या बदल्यात आज एवढं समाधान आहे का मतदारसंघामध्ये कामं झाली भरपूर, जी रखडलेली होती. दुसरं दिव्यांग मंत्रालय झालं, त्याच्यानं थोडंसा बरं आहे. याचा अर्थ असं नाही आहे सरकार बनवताना आमचा हिस्सा तेवढाच सिंहाचा होता. आम्ही सरकारमध्ये सामील झालो नाही, सरकारच आम्ही बनवलंय. बीजेपी सामील झाली आहे, हे बीजेपीने समजून घेतलं पाहिजे. निवडणुकीच्या तोंडावर लावणी साहेबांनी प्रत्येकाला वाटतंय, कोणी साड्या वाटतंय, कोणी पार्ट्या देतंय, कोणी अधिक काही वाटतंय, कोणी तुमच्या टीव्हीवर काहीतरी वेगवेगळे प्रकार चालू असते. प्रत्येकाचा फंडा आहे. लोकांनी समजून घ्यावं का आपण कोणाला मत मारावं हे लोकांनी समजलं पाहिजे. आता मार्केटमध्ये साडी 40 रुपयाची भेटतं, 30 रुपयाची भेटते, 20 रुपयाच्या भेटतात. एक बाई आली होती ती ऑटो घेत आमच्याकडे, तिने 150 रुपये खर्च केले आणि 50 रुपये साडी घेऊन गेली. लोकांना त्याच्यात समाधान वाटते. दिव्यांगांना साड्या वाटतो नाही. नागरिकांनी असं साड्या काढल्या नेसण्याजोग्या नाही. आदिवासी महिलांनी जो माझं काय म्हणणं आहे का एखादा आपण वाटप केव्हा एखादा दिवाळी आहे, अधिक काही आहे, कुठे मी असो का कोणी असो, राजकारण अशा पद्धतीनं का निवडणूक पाहून नेता पाहून आपण जेव्हा एखादे असे कार्यक्रम घेतो, साड्या वाटणे, डब्बे वाटणे, काहीतरी, की लोकशाहीला येत्या काळात घातक ठरणार आहे. खुलं खुलं आम्ही पाहतोय अशा पद्धतीनं समोर जाणं मला वाटतंय सगळ्यांसाठी, कोणी पण असू दे, नागरिकांनी त्याचा विरोध करावा, घ्यावा नाही घ्यावा ते त्यांचा प्रश्न आहे. अगदी प्रत्येकाला असं वाटतं का मला काही भेटत असेल तर का बरं घेऊ नये, आणि मग साड्या वाटल्यानंतर घेतल्यानंतर मतच मारते असं कुठे शक्य आहे? अगर आपण विचारासोबत बेमानी कराल तर लोक तुमच्यासोबतही बेमानी करतं, हे सत्य आहे. प्रकाश आंबेडकरांनी नमस्कारांना उल्लेख केला बिगेस्ट फ्रॉड. मला वाटतंय त्यांना काय अनुभव आले प्रकाशजींना त्यांना माहीत. अनुभव असेल वेगळे, त्यांनी अधिक कष्ट करून सांगितलं तर अधिक बरं होईल. आता मला काही असे अनुभव नाही आहे. मी त्यांच्या शब्दावर मी होकार देणं तसंच म्हणणं एवढा काही मी मूर्ख पण नाही आहे, एवढा लहान पण नाही आहे. त्याच्यानं मला वाटतंय ते त्यांचा प्रश्न आहे. प्रकाशजी मला वाटते खूप ज्ञानी माणूस आहे, त्यांना याचा भरपूर अभ्यास आहे. त्या मानाने आम्ही त्या बाबतीत खूप लहान आहे. त्यांची भूमिका अजून महाविकास आघाडीबद्दल स्पष्ट होत नाही. काय वाटते ते महाविकास आघाडी? त्या तिघांना विचारलं पाहिजे. माझा काही कवडीचा संबंध नाही, कुठली महाविकास आघाडी काय आहे, माझा काय संबंध. ते काँग्रेसवाल्याला विचारा, उद्धव साहेबांना विचारा, राष्ट्रवादीवाल्यांना विचारा. लागन तर दिवसभराचा इंटरव्ह्यू प्रकाशजीचा घ्या. हो, अमरावतीच्या घटनेवरून प्रकाश आंबेडकरांनी असं म्हटलं आहे की निवडणुकीच्या आधी राजकारण गढू करण्याचा प्रयत्न, असं तुम्हाला पण वाटते का की या घटनेवरून असं काही होत आहे? मला असं वाटतंय का कोणीही असेल, कुठलाही मुद्दा असेल, शांततेनं मार्ग निघतं.
जेव्हा समाजामध्ये तेढ निर्माण होते तेव्हा कोणीही आग टाकण्याचं काम करू नये आणि लोकांनी सुद्धा ती खबरदारी घेतली पाहिजे. कुणीही असेल, कुठल्याही धर्माचे असो. ते आपण आयुष्यभर वर्ष इथंच राहायचं आहे आणि ही काळजी लोकांनी घ्यावी. राजकारणी लोक यावर तेल टाकण्याचं काम करणारच आहे, व्यवस्थित करणार आहे. तर लोकांनी बळी पडू नये एवढंच आमचं म्हणणं. नाही, आम्हाला आमंत्रण नाही. मी एकदा आमंत्रण आलं होतं एनडीएचं, तेव्हा मी गेलो होतोय आणि त्याच्यानंतर आम्हाला आमंत्रण आलं नाही. त्याच्याबद्दल मला काही दुःखही नाही आणि माझा संबंध नाही. आम्ही एकटा आहे. 20-25 वर्ष एकटा लढतोय कार्यकर्ता आणि जनतेच्या दमावर, नेत्याच्या भरोशावर. नेत्याच्या समोर सेफ्टी हलवणारा आम्ही नाही आहे. त्याच्यानं आम्ही त्याची काही फिकर नाही आहे. आम्हाला माहित आहे आमच्यावर, आमच्या कामावर, आमच्या लोकांवर, जनतेवर, कार्यकर्त्यावर विश्वास आहे. आमच्यासाठी कोणता पक्ष मोठा नाही आहे, आम्हीच मोठा आहे. हो, विजय तारे शिवतारे अपक्ष निवडणूक लढण्यावर ठाम आहे. त्यांचं म्हणणं आहे की बारामती काही पवारांचा किल्ला नाहीये. त्यांना वरिष्ठांनी समजावलं पण ते अपक्ष लढणार ते कायम लढले तर मी पाठिंबा देईन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.